पूर्वी कोणी पाहुणे मंडळी आली ना की ही भाजी ठरलेली असायची। करायला सोपी, खायला चवदार अशी ही पाटवड्यांची रस्सा भाजी आज कशी करायची ते आपण पाहणार आहोत। बऱ्याच टिप्स मी व्हिडिओमध्ये दिल्या आहेत। चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण पाटवडीसाठी लागणारा जो रस्सा आहे ना त्याचा मसाला करूया। कढईमध्ये पळीभर तेल टाकायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सुका कांदा भाजून घ्यायचा आहे। उन्हाळ्यामध्ये जेव्हा कांदा स्वस्त असतो ना तेव्हा कांदा असा वाळवून ठेवायचा, म्हणजे हा कांदा ना वर्षभरासाठी उपयोगी येतो। आणि या भाजीसाठी ना शक्यतो ओला कांदा न घेता असा तुम्ही सुका कांदा जर वापरलात ना तर भाजीची चव दुपटीने वाढते। कांदा आपला छान परतून झाला आहे, काढून घेऊया। सुका खोबरं देखील आपण तांबूस रंगावर छान भाजून घेऊया। तर कांदा खोबरं जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची, म्हणजे कांदा खोबरं ना अगदी एकाच रंगावर छान भाजलं जातात आणि अजिबात करपत नाही। खोबरं देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ते देखील मी परतून घेते। तर या भाजीमध्ये ना सगळे मसाले आपण परतून घेणार आहोत। आलं लसूण देखील कच्चं वापरायचं नाहीये, तर ते देखील आपण ताटात काढून घेऊया। मसाले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहोत। तर इथं एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत ना यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता जर मसाले बारीक होत नसतील तर, अदरवाइज पाणी अजिबात वापरायचं नाहीये। आता लगेचच आपण पाटवडीचा रस्सा तयार करायला घेऊया। कढईमध्ये तेल व्यवस्थित घालायचं बरं का, या भाजीला तेल व्यवस्थित लागतं। तेल छान तापलं की यामध्ये आपण घालूया मोहरी। मोहरी तडतडली की यामध्येच आपण घालणार आहोत हिंग। तर अगदी पाव चमचा एवढा हिंग मी घातलेला आहे। कढीपत्त्याची पानं घालूया आणि त्यामध्ये घालूया आपण एक साधारण अर्धा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील फोडणीमध्ये मस्त परतून घ्यायचा। कांदा गुलाबीसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटांमध्येच कांदा लगेच परतला जातो। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया। पाव चमचा हळद, अर्धा चमचा रंगाचं लाल तिखट घालायचं किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि इथे मी 1 चमचा घरगुती काळा मसाला वापरलेला आहे। मसाले तेलात टाकण्यापूर्वी गॅस मी बंद केला होता। आता गॅस पुन्हा चालू करून घेऊया आणि मसाले हे आपण परतून घेऊया। तर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता ना तेव्हा मसाले अजिबात जळत नाहीत। बरेच जण काय करतात ना मसाल्यामध्येच पाणी घालतात, पण त्यामुळे मग भाजीची चव बदलते। तर आता यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालूया। तर सगळे सुके मसाले आहेत बघा, अगदी लो फ्लेमवर आपण हे भाजून घेणार आहोत। अजूनपर्यंत ना मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये। मसाले छान परतले गेले ना की मग आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तर इथे एक साधारण मिनिटभर मी हे मसाले परतून घेतले आहे। यामध्ये आपण घालूया 1 ग्लास पाणी। पाणी घातल्यानंतर ना हे मसाले छान एकजीव करून घ्यायचे। बरं, आपली रेसिपी तयार होते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहताय मला कमेंट नक्की करा। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। पुन्हा मिक्स करून घेऊया आणि ह्याला ना एक छान मस्त उकळी काढून घेऊया। ह्याला उकळी आली की आपला हा रस्सा तयार झाला आहे। रस्सा तयार आहे, बाकीची तयारी करूया। इथे खलबत्त्यामध्ये ना मी 1-2-3 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं छान ठेचून घेतलं आहे। आता पाटवडी करायला घेऊया। तर इथे मी जाड बुडाचा कुकर, स्टीलचा कुकर घेतला आहे। त्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी घातलं, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालायचं। आलं लसूणचा ठेचा जो आपण ताजा केला ना तो यामध्ये घालायचा। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये जे आपण आलं लसूण ताजं घातलंय ना कुटून, त्यामुळे ना या पाटवडीचा फ्लेवर अगदी नेक्स्ट लेवलला जातो। तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। पीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे एक लक्षात ठेवायचं की पाण्याला उकळी येण्यापूर्वीच आपल्याला हे बेसन पीठ घालायचं आहे। पाण्याला जर उकळी आली ना तर मात्र यामध्ये लम्स होऊ शकतात। आता झाकण ठेवून आपल्याला एक छान दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे। लो फ्लेमवरच वाफ काढायची आहे। पुन्हा आपण विस्करच्या साहाय्याने हे छान मिक्स करून घेणार आहोत, छान घोटून घेणार आहोत, म्हणजे आपली पाटवडी ना एकसारखी छान होईल। तर इथे मी पिठाला 2 वाफा काढून घेतलेल्या आहेत। आता लगेचच गरम असताना आपण हे थापून घेऊया। तर कुठल्याही एका स्टीलच्या ताटामध्ये तुम्ही हे थापून घेऊ शकता। पूर्वी या वड्या कदाचित पाटावर करत असतील म्हणून ह्याला पाटवडी हे नाव पडलं असावं असा माझा अंदाज आहे। तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट नक्की करा। पीठ आपण छान एकसारखं पसरून घ्यायचं। स्पॅच्युला जर नसेल तर वाटीला तेलाचा हात लावून तुम्ही हे व्यवस्थित थापून घेऊ शकता। सगळीकडून छान एकसारखी ही पाटवडी मी लावून घेतलेली आहे। आता यावर ना थोडीशी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर आणि सुकं खोबरं लावून घेऊया। आता या पाटवड्यांना आपण अशाच थंड व्हायला ठेवूया। साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये या पाटवड्या आपल्या सेट होतात। तर थंड झाल्यानंतर लगेचच आपण याचे डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चौकोनी किंवा कुठल्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता। तर ह्या पाटवड्या जेव्हा मी कट करते ना मला त्या अशाच खायला देखील खूप आवडतात। माझ्या लहानपणी जेव्हा आमच्या घरी या पाटवड्या केल्या जायच्या ना
तेव्हा यातल्या काही वड्या ना अशाच तव्यावर तळल्या जायच्या किंवा मग डीप फ्राय देखील केल्या जायच्या। आणि ती जी पाटवडी लागते ना खायला, ती काय सांगू तुम्हाला, इतकी अप्रतिम लागते। आज पण ह्या पाटवड्या केल्या ना तर त्यातल्या काही वड्या मी शिल्लक ठेवल्या होत्या खास तळून खाण्यासाठी। आभाने पण अशा तळलेल्या पाटवड्या पहिल्यांदाच खाल्ल्या आणि तिला त्या इतक्या आवडल्या की ज्या काही थोड्याफार शिल्लक राहिल्या होत्या तिने दुसऱ्या दिवशी डब्यामध्ये देखील ती घेऊन गेली। चला आता आपल्या पाटवड्या देखील तयार झालेल्या आहे, रस्सा देखील तयार आहे, मस्त गरमागरम सर्व करूया। आणि हो, एक सांगायचं तर राहिलंच, व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्या तुमच्या मिस होणार नाही। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।